मित्रांनो, तुमच्याकडे जर एखादी टर्बो इंजिनची गाडी असेल ना, तर जेव्हा पण तुम्ही लॉंग ट्रिप कराल ना, आता आपण आपल्याकडे नेक्सॉन आहे आणि समोर जर बघितलं तर क्रेटा, दोन्ही पण डिझेलमध्ये येतं. ज्यावेळेस आता मी 100 किलोमीटरच्या आसपास रनिंग करून आलोय, त्यावेळेस काय करायचंय, फक्त गाडी आहे ना थोडा वेळ एक तिचा टर्बो जो आहे ना तो कोल्ड होऊन द्यायचा आहे, जेणेकरून आहे ना गाडीचं विअर अँड टिअर कमी होतं. आणि डिझेल गाड्यामध्ये खास करून हे टर्बो बघायला भेटतं. जिथे तुम्हाला पॉवर जास्त आहे ना तिथे तुम्हाला या गोष्टी पाळाव्या लागतात, जेणेकरून इंजिनची जी लाईफ आहे ना ती बनवून राहते. बाकी पेट्रोल गाडीमध्ये पण टर्बो येतात, ज्या तुम्ही हे हॅबिट यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला जे नंतर वेअर अँड टिअर आहे ना ते कमीत कमी येतं. कारण जो टर्बो असतो त्याच्यामुळे तुम्हाला पॉवर तर जास्त भेटते, आणि जी पॉवर जास्त भेटते ती जिथे ॲडव्हान्टेज असतं तिथे थोडंफार डिसॲडव्हान्टेज. हे काही करण्यासाठी तुम्ही अशा गोष्टी करू शकता. जवळजवळ 1 मिनिटापर्यंत तुम्हाला फक्त गाडी टर्बो कूल होईपर्यंत ऑन ठेवायची, आणि त्याच्यानंतर तुम्ही गाडी ऑफ करू शकता. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या ऑटो ग्यान मराठी पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.